तर लॉंग टाइम मी जातोय आता कॉलेजला, ते पण आपली गाडीवर. कारण माझी दुसरं एक कारण म्हणजे धुळ्यात नवीन पेट्रोल पंप पडलेला आहे, तिथं मस्त पेट्रोल भेटतं म्हणे. तिच्याकरता गाडीमध्ये पेट्रोल पण भरून आणू आणि बस पण. आणि दुसरा मेन मुद्दा म्हणजे गावाला बस पण थांबत नाही लवकर. आम्ही 8 वाजेचे उभे राहतो तर 9, 9:30 होऊन जातात कधी कधी, पण एसटी थांबतच नाही. धड़कनों में तेरे गीत है मिले हुए, क्या कहूँ के शर्म से लब सिले हुए, मेरा दिल है तेरी पनाहों में, आजू बाजू तुझे में. आपली रॉयल एंट्री झालेली धुळ्यामध्ये. आणि पुढे बघू आता पोलीस आहेत का काय. पोलीस जर राहिले तर गाडी राहील युटर्न. एक जमाना होता की इथं फक्त एकच रस्ता होता, आता डायरेक्ट 4 पदरी रस्ता झालेला आहे. भावाने गाडी पण बंद करून टाकली. काम नाही आहे, गाडी चालू होत नाही लवकर. तर ती म्हणून चालली आपली गाडी आणि भाऊ ट्राय करतोय अजून पण. फायनली इथं पोलीस उभे नाहीत म्हणून काही टेन्शन नाही. प्रत्येक गतीरोधक गाडी बंद करून टाकतोय, इथं पण बंद करून टाकली. फायनली माझा आवडता गतिरोधक म्हणजे मागच्याला एकदम भारी वाटतं, असं वाटतं की पालखीमध्ये बसलेलं आहे. फायनली शाळेमध्ये एंट्री तर होऊन गेली आपली. भावाने गाडी खाली उतरून दिली. आता मागे वळू आपण. काय माणूस आहे रे. क्लच दाब रे, क्लच दाबणार रे. फायनली आपली गाडी आता लावून दिलेली आपण. चला आता. खतरनाक काम डायरेक्ट गाडी खाली उतरून दिली आणि उतरवली तर उतरली, क्लच पण दाबत नव्हता आणि मागे ओढत होतो यासारखा. आपले मित्र पण येऊन लागले. मित्र पण आलेले आहेत खूप दिवसानंतर. हा लगन मध्ये नाचे ना, म्हणजे आम्ही सगळे आज इतक्या दिवसानंतर जातोय कॉलेजला. हो मज्जा करा. डान्सर रे बाबा. आरसा आहे का रे, आरसा आहे का रे. उनके कदम धरती पे पड चुके थे. येतात लढाई चालू होऊन गेला इथं. तो म्हणतोय चार्जिंग लावण्यासाठी दे म्हणे तिकडं. खतरनाक चालू आहे, सर आले नाही म्हणून तितक्यात चालू आहे इकडं. तिकडे लढाई चालू झाली. आपण शेवटच्या बेंचवर काय थोडं येतात बरोबर पहिले चार्जिंग. अजून चार्जिंग लावून मोबाईल बघतोय. सर आले नाही ना म्हणून. सर येतात इकडे शांत जाता. माऊल लुडो वगैरे आवरून ठेवले सर. बघा तिकडे येतात सर. येतात सगळे बघा शांत झाले सगळे. अभ्यास वया वगैरे काढून बसले. आज असं वाटतंय की आम्हाला सगळ्यांना बोल भेटणार आहे, कारण खूप दिवसांनी आलोय आम्ही. आता तुम्ही केव्हा आलाय रे. मग बोलवतील आम्हाला तिकडं की का होत्या इतके दिवस घरी वगैरे, काय मजा येईल. खतरनाक. सर तिकडे उभे आहेत. बोलणं पण भेटून गेलेलं आहे आता. इतके दिवस का वगैरे. हा आता उशीर आला. आता सरांनी बोलवलं यायला. इकडे बोलणं भेटतंय त्याला आता. गाडीचं प्रॅक्टिकल पण चालू झालं. तिकडे चला जाऊ आपण आता. विषय नाही डायरेक्ट प्रॅक्टिकल चालू होण्यात होतं तितक्यात नवी बिल्डिंगला इलेक्ट्रिशियनचं. काय रे इलेक्ट्रिशियनचं का. हो कसा नाही ते इलेक्ट्रिशियन नाही का. इलेक्ट्रिक प्रॅक्टिकल चालूही झालंय म्हणे. सरांनी तिकडे पाठवलं. आता आम्ही जातोय तिकडे. चला इथं जाणार नाही असं वाटतंय मला. बाकीचे इकडे बाहेर बसतील तर बाकीचे जातील. पिक्चरला जातोय पण शांतता नाहीये. आबाद आबी खेळत खेळत जात आहे सगळे. ओ बा इकडं आबाद आबी खेळण्याचा कार्यक्रम पण चालू झालेला आहे. कोणी पण कोणाला पण मारतय. आवाज आबी आवाज आबी मध्ये मारामारी चालू होऊन गेली वाटतं यांची. अरे बापरे. पाहून दे दगड उचलून घेतले. दगड मारणार आहे का काय पाहून. त्याच्या हातात आता बॉल. खतरनाक काम चालू आहे. बसला भाऊ भावाला बसला दिला. खतरनाक. नवी बिल्डिंग मध्ये एंट्री झालेली आहे. बिल्डिंग मध्ये हॉल मध्ये आलो आम्ही लेक्चरसाठी. पण सगळे लाय मागे बसले. म्हणजे पुढे नाही, सगळ्यात शेवटमध्ये बघा. स्टेज इकडे आहे आणि हे बघा इकडं पुढे म्हणून लागले नाही. आता लेक्चर सुटलंय. पहिला दिवस होता म्हणून जास्त लेक्चर नव्हतं. इलेक्ट्रिक लेक्चर संपताच बरोबर अजून परत आबादाबी चालू झाली त्यांची. बाबा काय करतोय अजून. दगा
लढाई चालू इकडे आता. लढाई म्हणजे मजाक. गुंडी तोडून टाकली. फायनली आता पास काढा लिहून लागलोय. कारण मोटरसायकलवर रोज रोज परवडणार नाही येण्यासाठी. 200 रुपये पास आहे. त्याच्याकरता टेन्शन नाही. आणि मित्र पण तिकडे सावलीमध्ये बसले, दाखवतो तुम्हाला थोडं. फायनली पास वगैरे पण पाडली गेली आता. आणि आपला मित्र सावलीमध्ये बसला होता उन्हामध्ये, बोराने व्हायला पाहिजे. आता चाललोय या मोबाईल रिपेअर करायला जिओच्या गॅलरीमध्ये. एक मोबाईल टाकण्यासाठी इतके वेळ जातोय आम्ही. मोबाईलची गॅलरीमध्ये आलोय आता. मस्त थंड हवा आहे. बाहेर मस्त गरम होत होतं, एकदम मस्त थंड वाटतंय आता. थंड वाटतंय मस्त बाहेरून. बाहेरून गरम होऊन आलो, इथं मस्त थंड वाटतंय. कारण एसी वरती लागला. काका पण बसले आता इथं. फायनली काम तर काही झालं नाही, कारण ते म्हणे नाही होणार म्हणे गॅलरीमध्ये. त्याच्याकरता आम्ही परत जातोय आता. पावांचा उठायचा विचार नव्हता होता, कारण एसी होती तिथं म्हणे बसू म्हणे अजून थोडा वेळ. म्हटलं चला आपल्याला कॉलेजला टाइम होत आहे जाण्यासाठी. दोस्ती हम नहीं तोडेंगे. फायनली आता तिकडनं येऊन लागलो. आता प्रॅक्टिकल चालू इकडं जीपचं. आणि या स्क्रीनवर समजतं की अलाइनमेंट कशी होते. आणि इकडं अलाइनमेंट चालू आहे खाली. खाली पुस्तक आणि हे कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यामधून इथं दिसतं त्या स्क्रीनमध्ये दिसतं की म्हणजे चाक बरोबर आहे का वाकडं आहे का बरोबर आहे. ते चाक थोडं वाकडं आहे म्हणून खाली मित्र सेटिंग करतायत. आणि बाकीचे आपले सर फर्स्ट इयरवाल्यांना थोडं सांगतायत गाडींबद्दल. बाकी इकडे बसलेत. आणि इकडे सेटिंग पूर्ण काम झालं. याच्यावर ड्रायव्हिंग शिकवणार आहे सर आपल्याला. म्हणजे राईट साईडचा आहे तो बरोबर झालेला आहे ग्रीन. आणि इकडचा थोडा मिसमॅच आहे, ते पण आता चेंज करेल. तो इकडचा साईडचा करतो आता, मग इकडचा साईडचा करेल. जेव्हा हे ग्रीन होऊन जाईल तेव्हा समजेल की चाक म्हणजे चाक आहे ना बरोबर अलाइनमेंट झालेलं आहे. आणि इकडे गाडी रिपेअरिंग चालू आहे. आणि इकडे बाईक खेळणे चालू आहे. बघा इकडे गिट्टी दांडू खेळणे पण चालू आहे. बघा तो कसा गिट्टी दांडू खेळतोय तिकडे. बघा तो तिकडे गिट्टी दांडू खेळला आता. बघा तो तिकडे. आणि इकडं खाली हा कॅमेरा आहे. तो पण कॅमेरा म्हणजे सगळ्या चारी चाकांना लावलेले आहे. आणि इथं कॅचअप करतं ते सगळं ह्याच्यात. आणि इकडे गिट्टी दांडू खेळताय ते. हे बघा इकडे गिट्टी दांडू खेळतात आता काही येत नाही. झालेलं आहे पूर्ण आता. दोन्ही साईडला ग्रीन येऊन फायनली कॉलेज सुटली. आणि बघा दोन्ही त्याचा जीव किती, ती गाडी जाऊन बसली किती जड आहे त्याच्यावर. पण आपली गाडी चालू करतोय पण चालू नाही होती त्याच्याकडनं गाडी. निघतोय घरी आणि निघालोय घरी. पण खतरनाक पडतंय. डायरेक्ट पोरे होऊन जाऊ आपण. टरबूज स्वस्त्यामध्ये भेटतंय म्हणून घेऊन येऊ. असं वाटलं होतं की 10 रुपयामध्ये टरबूज भेटतंय म्हणून गेलो होतो घ्यायला, पण ते 15 रुपये किलो आहे. त्या कामासाठी आपण पेट्रोल टाकण्यासाठी आलोय, पण तिथं पेट्रोल पंपवरच पेट्रोल नाही. तर चला आजचा ब्लॉग इथं